गाड्या नसल्यामुळे आम्ही चालत मी तिथे आलो आणि व्यक्तिगत मला परीक्षा शुल्कला ती अडचण जी होती ती बसला पण आली. म्हणजे माझ्याकडे पैसे कमी असल्यामुळे बसमध्ये मी चढलोच नाही. आबासाहेब बरोबरही ते पुणे विद्यापीठाचं गेट. मी असं वॉकिंग चालत आलो. त्यामध्ये एक लक्षात आलं हे मुलं म्हणजे कुपोषित आहेत. त्यांच्याकडे जेवणामध्ये सकस आहार नाहीये. त्यांच्याकडे पालेभाज्या नाही त्यांच्या जेवणामध्ये, ड्रायफ्रुट्स नाहीत, कुठल्याही गोष्टी नाहीत. आणि डॉक्टरने आम्हाला गंभीर इशारा असा दिला की 40शी नंतर ह्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार येऊ शकतात. इतकी गंभीर परिस्थिती एक वेळेचं सकस आहाराचं जेवण ते त्यामध्ये पुरवत असतात. त्यामध्ये डाळ भात असेल, चपाती असेल, भाज्या असतील. त्यात दहशतवाद्यांच्या त्या हल्ल्यामध्ये त्यांचे आई वडील दोन्ही गेले आणि त्याला आपण मदत हे कराल का. तत्काळ आम्ही त्या दिवशी तो आला होता. आमच्याकडे कुठलीही मुलांची फूड स्कॉलरशिपची योजना सुरू नव्हती, तरी आम्ही त्यांना मुलींच्या फूड स्कॉलरशिपमध्ये त्या मुलाला आम्ही संधी दिली, ऍड केलं आणि तत्काळ त्याला तिथून पुढे तू फूड स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतो. आउट ऑफ द बॉक्स ते आम्ही काम केलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने आपण ऍडजस्ट करू मदत, तू आमच्या विरोधात बोलू नको, काही तुला लागत असेल तर सांग, आम्ही करू तसं. असं काही होतं का? याच्या बाबतीमध्ये एक होतं की ज्यावेळेस आपण पर्सनली विषय काढतो ना कोणाचे, तर त्यावेळेस त्या गोष्टी होतात. तर सार्वजनिक विद्यार्थ्याकडे जर का ऍट द टाइम भरायला पैसे आहेत तर मग शिष्यवृत्तीची गरज काय? जय भीम साथींनो, आपण बाबासाहेबांचे विद्यार्थी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोठमोठे विषय, बरेच विषय आपण हाताळत असतो. महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घडामोडी असतील, बाबासाहेबांचे विचार असतील, हे सर्व आपण आपल्या समाज माध्यमांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतो. पण एक नवा प्रयोग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तो प्रयोग असा आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांच्या विचारातून तयार झालेली जी काही मंडळी आहेत, जे तयार झालेले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी पुढे चालून समाजामध्ये एक चांगलं काम करत आहेत. कोणी प्राध्यापक असतील, कोणी सामाजिक चळवळीत काम करणारे लोक असतील, अशा लोकांची आपण भेटी घेतल्या पाहिजे. त्यांच्या मुलाखती घेऊन आपण त्यांचे विचार, त्यांचे जे काही त्यांचे काम आहेत ते काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि ह्या प्रयत्नामध्ये आजपासून आपण तो प्रयत्न सुरुवात केलेली आहे. आणि या प्रयत्नामध्ये आपण सर्वात प्रथम फुले शिवशाही आंबेडकरी चळवळीमधून ज्यांचं काम आज पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय, असे आपले सर्वांचे आपण परिचित असालच त्यांना, स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेचे संस्थापक कुलदीपजी आंबेकर सर आपल्या आज सोबत आहे. नमस्कार सर, जय भीम. स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम आमच्या सर्व विद्यार्थी बांधवांकडून मी आपले आभार मानतो. हे आभार याच्यासाठी, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुलदीप सरांचा एक छोटासा परिचय तुम्हाला देतो की कुलदीप सर हे जवळपास 2018 पासून स्टुडंट हेल्पिंग हँड ही संस्था पुण्यामध्ये काम करते. तर ही संस्था पुण्यामध्ये कशी काम करते? विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मग त्या स्कॉलरशिपच्या संदर्भात असू द्या, त्यांच्या जेवणाच्या संदर्भात असू द्या, त्यांच्या राहण्याच्या संदर्भात असू द्या, या सर्व अडचणींवरती स्टुडंट हेल्पिंग हँड ही संस्था काम करते. कुलदीप आंबेकर सर काम करतात. हे सर्व काम ते कशा पद्धतीने करतात, काय करतात, हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणारच आहोत. सर, सर्वप्रथम मला आपल्याला असं विचारावंसं वाटेल की आपण पुण्यात कसे आलात, आपण कुठून बिलॉंग करतात, कोणत्या भागातून येतात, आणि कशी आपल्याला ही संकल्पना लक्षात आली, ओव्हरऑल सर्व आम्हाला ऐकायला आवडेल. मी साधारणतः 2015च्या दरम्यान पुण्यामध्ये आलो. जसे ग्रामीण भागाचे विद्यार्थी पुण्यात उच्च शिक्षणासाठी येतात आणि स्पर्धा परीक्षेसाठी येतात, त्यासारखंच मीही स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी आलो. माझं पुण्यामध्ये आबासाहेब गरवारे कॉलेजला MSc केमिस्ट्री ह्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालंय. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मी पुण्यातल्या एका खाजगी कोचिंगमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याकडे हक्काचा एक जॉब असावा, म्हणून केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण जॉब करू, अशा उद्देशाने MSc केमिस्ट्री हा सब्जेक्ट घेऊन मी तिथे 2 वर्ष गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. परंतु ग्रामीण भागातले विद्यार्थी पुण्यात एवढ्या मोठ्या संख्येने येत आहेत आणि त्यांचे प्रश्न खूप भयानक आहे, हे फक्त मी वाचत होतो किंवा पाहत होतो माध्यमाच्या स्वरूपात, पण प्रत्यक्षात किंवा व्यक्तिगत कधी मला तसा कटू अनुभव आला नाही. ज्यावेळेस मी पुण्यात आलो त्यावेळेस दर 4 ते 5 वर्षांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्या ज्या अधिक झळा, तीव्र झळा जो आहेत त्या मराठवाड्याला भेटतात. आणि माझं मूळ गाव मराठवाड्यातलं धाराशिव, पूर्वीचं उस्मानाबाद, त्या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं भूम तालुका आहे, ते एक आंबी म्हणून गाव आहे. त्या गावातून मी बिलॉंग करतो. आणि व्यक्तिगत मला ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस मला परीक्षा शुल्कला MSc केमिस्ट्रीला असताना अडचणी आल्या. परीक्षा शुल्क भरायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मुळात हा वैचारिक वारसा घरातून होता, काहीतरी करायची अशी इच्छाशक्ती होती, परंतु अनेक प्रश्न होते. पुणे एवढं मोठं शहर आहे, आपल्याला कल्पना असेल की एवढ्या मोठ्या शहरात आपण काय वेगळं काय करू शकत नाहीये. म्हणून ह्या उद्देशाने मी तिथे MSc केमिस्ट्रीला असताना आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना
काहीतरी शैक्षणिक शुल्क माफ किंवा परीक्षा शुल्क माफ आहे अशा स्वरूपाचं मी ऐकून होतो. आणि त्याच्या संदर्भात संबंधित त्यावेळेचे तत्कालीन प्रिन्सिपल यांच्याशी भेटलो आणि ते म्हणले, अरे बाळे, असं आपल्याकडे काही नसतंय, जे काय असेल ते राज्य सरकार त्याच्यावरती बोलतं किंवा त्यांनी माफ केली तर आम्ही तुझी माफी करू शकतो. आणि मग मी तोच विषय घेऊन मी संबंधित त्यावेळेस तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे होते, त्यावेळेस मी ज्यावेळेस सेमिस्टरला असताना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, आणि त्यांच्याकडे भेटण्याचा प्रयत्न केला. माझ्याच क्लासमध्ये 2-3 विद्यार्थी जे ग्रामीण भागातून येतात त्यांच्याबरोबर मी तिथे गेलो आणि एक निवेदन दिलं की आम्ही ह्या भागातली मुलं आहेत, आमचे बेसिक प्रश्नांची अडचण आहे आणि आम्हाला तुम्ही मदत कराल का, आणि आमची परीक्षा शुल्क छोटी जी रक्कम आहे तुम्ही ती माफ कराल का. आणि तिथपर्यंत 4-5 विद्यार्थी होते, कॉलेजला असल्यामुळे तिथं कुणी व्हाईस चान्सलर पर्यंत आम्हाला पोहोचू दिलं नाही. आणि खाली सेक्युरिटी म्हणले की तुम्हाला काय द्यायची ते इथेच द्या आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि तिथे तसं झाल्यामुळं काही ते आम्हाला असं वाटलं की त्यांची भेट होईल, ते निवेदन घेतील आणि आम्हाला माध्यमांना सांगता येईल की आम्हाला त्यांची भेट झाली. पण तसं काही करता आलं नाही. दुसऱ्या वेळेस तोच प्रोसेस करायला गेलो, ते म्हणले कुलसचिवांकडे जावं, त्याचे 2 नंबरचे जे कुलसचिव असतात त्यांना भेटा म्हटले. त्यांची काही भेट झाली नाही आणि तिथं आमचा भ्रमण हे झालं. 2 वेळेस मी गेलो, परंतु माझ्याकडे थोडीशी चिकाटी होती कुठल्याही गोष्टीचं काम करताना असं अर्धवट न सोडता त्याचं सातत्य घे, एक काम करावं हा मूळ पिंड असल्यामुळे मग मी तिसऱ्या वेळी एकटाच गेलो. आणि एकटा गेल्यानंतर मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस मला तिथे कोणीच भेटलं नाही, आणि भेटलं नाही तरी मी ते निवेदन दिलं. आणि मी विद्यापीठ आणि आपलं गेट बाहेर माहित असेल तुम्हाला, ते अंतर खूप मोठं आहे, तसंच तो काही गाड्या नसल्यामुळे ते आम्ही चालत मी तिथं आलो. आणि व्यक्तिगत मला परीक्षा शुल्कला ती अडचण जी होती ती बसला पण आली, म्हणजे माझ्याकडे पैसे कमी असल्यामुळे बसमध्ये मी चढलोच नाही. आबासाहेब बरोबरही ते पुणे विद्यापीठाचं गेट मी असं वॉकिंग चालत आलो. आणि माझं एक लक्षात आलं की ज्यावेळेस आपण छोट्या गोष्टीसाठी पुण्यात येतो, परीक्षा शुल्क माफीसाठी, तर माझ्यासारखे किती मुलं आहेत की ज्यांना राहण्याच्या, खाण्याच्या आणि परीक्षा शुल्काची अडचण येतात आणि ते बोलत नाहीत, ते व्यक्त होत नाहीत. अशी किती संख्या असेल, फक्त आपण ऐकतो. पण ज्यावेळेस मी त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागलो त्याच्यावर काय करावं अशी इच्छा निर्माण झाली मला त्या सगळ्या परिस्थितीत. आणि मी ठरवलं, म्हणजे एमबीसी आपण सायन्सचे विद्यार्थी असेल, आपल्याला कल्पना असेल की ह्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल, लेक्चर, असाइनमेंट, टेस्ट ह्या सगळ्यामध्ये दिवसभर गुंतून जातो. विशेषतः केमिस्ट्री असेल तर ज्यामध्ये तर खूपच डीपली जावं लागतं. तरी मी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासारखे किती बांधव असे आहेत की जे ग्रामीण भागात आलेत आणि त्यांना हे अडचण आहेत. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, साधारण 1250च्या आसपास या विद्यार्थ्यांचा मी पुण्यातल्या महत्वाच्या कॉलेज आणि हॉस्टेलचा डेटा संकलित केला. डेटा म्हणजे तरी काय, त्यांचं नाव, गाव, पत्ता, कुठून आलात आणि काय मदत आहे. 1250चा डेटा घेऊन मी आता ठरवलंय की विद्यार्थ्यांचं आता जायचं तर सगळे विद्यार्थ्यांनीच घेऊन जायचं, म्हणजे मोर्चा स्वरूपातच जायचं का आंदोलनाच्या स्वरूपात जायचं. आणि ते जायचं ठरलं. साधारणतः माझ्याबरोबर एक 150-200 विद्यार्थी आले, सगळ्या विद्यार्थ्यांना गेले. आणि त्यावेळेस आम्ही एक दुष्काळग्रस्त विद्यार्थी समिती म्हणून त्यांना असं नाव दिलं. आणि ते समिती आम्ही गेले. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की त्या सगळ्यांमध्ये, म्हणजे मलाही कल्पना नव्हती की त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबातली मुलं एक 5-7 जण होती, त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातली होती, एकल पालक होती आणि काही अनाथ पण होती. त्याची संख्या खूप कमी असेल, 150 मध्ये साधारण 10-12 जण असेल. परंतु ते जेव्हा कळालं प्रसार माध्यमांना की ही इतके क्रिटिकल कंडिशनची मुलं फक्त बेसिक प्रश्न मिळावेत, दुष्काळाची धाक एवढी होती त्यावेळेस. तो आमचा जानेवारी आणि मार्च, जानेवारीच्या एंडिंगच्या दरम्यानचा तो मोर्चा होता. आणि प्रसार माध्यमांनी सगळ्यात प्रिंटनी, इलेक्ट्रॉनिक ते माध्यमामध्ये खूप मोठ्या पद्धतीने इमोशनली समोर आले. आणि मग त्याच्यानंतर त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअली त्यांच्या स्टोऱ्या झाल्या. आणि स्टोऱ्या झाल्यानंतर मग त्याच्या मदतीला काही समाजातील, म्हणजे पुण्यातील काही दानशूर लोक, संस्था, व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. आणि पुढे आल्यानंतर ती त्यावेळेच्या हजारो मुलांना, अक्षरशः हजारो मुलांना बेसिक नीड, म्हणजे आत्महत्याग्रस्त कुटुंबातला आर्थिक मदत मिळाली, कॉलेजची फी राहिली असेल तर फी मिळाली. काही मुलींना हॉस्टेलमध्ये आम्ही जे काही त्यांची ॲबिलिटी आहे तेवढ्या प्रमाणात आम्ही ऍडजस्ट करू असं कळालं. आणि मग ह्या सगळ्या गरजा झाल्यानंतर एक लक्षात आलं की त्यावेळेच्या तत्काळ म्हणजे व्हाईस चान्सलर आणि त्यांच्या मॅनेजमेंट काउन्सिलनी परीक्षा शुल्क माफ करायचा निर्णय घेतला. आणि साधारण 2.5-3 कोटी रुपयाची ही परीक्षा शुल्क माफ केली त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी. पण गंमत अशी झाली की त्यावेळेपासून लक्षात आलं की गव्हर्नमेंटचे GR किती क्रिटिकल असतात आणि किती तुम्हाला सोपे वाटणाऱ्या गोष्टी अवघड टाकतात. त्यांनी असं त्याच्यामध्ये होतं, तो GR खूप जुना होता, म्हणजे तो 92च्या आसपास त्याच्या GRची नेमणूक झाली, म्हणजे ही केली होती पत्रक होतं की जे जिल्हे पुणे, नगर, नाशिक मधनच विद्यार्थी येतात त्यांनाच तो लाभ मिळणार. म्हणजे इकडे विदर्भातला, मराठवाड्यातला विद्यार्थी असेल, पश्चिम महाराष्ट्रातला बाकीचे जिल्हे असेल, त्यांना ती लाभ मिळणार नाही. हे म्हणलं असं कसं काय, विद्यार्थी असतो, महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी आला तर त्याला फी मिळाली पाहिजे होती. त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक काही तालुके मेन्शन केली होती. मग ही ती लक्षात आलं की जसं आपण सुरुवात केली तेव्हापासून की काही गोष्टी
आपण फक्त मदत करतो असं ऐकतो, पण ज्यावेळेस त्याच्या डीपली जातो त्यावेळेस ती मदत ऍक्च्युली द्यायचं इंटेन्शनच नसतो. त्याच्यामध्ये खूप जाचक अटी नियमावली टाकलेल्या असतात, त्या मुलांना माहितीच नसतात. त्यामुळे आपण फक्त ती बातम्या वाचतो आणि विद्यार्थ्यांना त्याची काही मदतच मिळत नाही. मग हा MSc चा माझा पूर्ण 2 वर्षाचा काळ गेला आणि आता MSc केल्यानंतर आता नेमकं करायचं काय? माझ्या लक्षात आलं होतं की आपला काय पिंड हा केमिकल इंडस्ट्रीचा जॉबचा नाही, सेटनेटचा नाही किंवा प्राध्यापकचा नाहीये. आपण करायचं काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये? म्हणून मी त्यानंतर थोडासा ट्रॅक बदलला आणि पुणे विद्यापीठातल्या रानडे इन्स्टिट्यूट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारितेचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांची मी एंट्रन्स दिली. तिथं विद्यापीठामध्ये तो मी कोर्स रानडे इन्स्टिट्यूटचा तो पूर्ण केला आणि माझं लक्षात आलं की पुण्यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना नॉन पॉलिटिकल कुठली ऑर्गनायझेशन नाहीये जी त्यांना सर्वांगी मदत करू शकते, की जे त्यांना बेसिक नीडला मदत करू शकते, त्यांना ज्या काही योजना आहे त्यांचा आयरोनेस प्रोग्राम क्रिएट करू शकते, ह्या विद्यार्थ्यांचा रिसर्च करू शकते, डेटा अनालिसिस करू शकते, लिगली त्यांच्यासाठी लढू शकते, त्यांच्यासाठी काही गोष्टी असतील तर त्या पॉलिसी मेकिंगसाठी पण काही लॉंग टर्मला करू शकते. ह्या गोष्टी माझ्या मनामध्ये जाणवत होत्या, पण त्याला कृतीशील उपक्रम काय राबवायचा? म्हणजे पुणे आपल्याला माहिती असेल साधारणतः ह्या पुण्यामध्ये शब्दशः हजारो संस्था आहेत की ज्या वर्षानुवर्ष काम करतात, 10-10, 5-5, 20 वर्षापर्यंत करतात समजा. पण विद्यार्थ्यांसाठी तेही 18 ते 25 विद्यार्थ्यांसाठी कुठली संस्था काम करते ह्या ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं, मला संस्था कुठली दिसली नाही. मदत करतायत ते एक रकमे मदत करतायत आणि स्किप करतात, त्यांच्या कोणी मॉनिटरिंग करत नाही, कोणी त्यांना लॉंग टर्मला त्यांचं काय चाललंय काय याच्यावर कोणी करत नाही. आणि त्याच्यातून मला उदासीनता अशी दिसली की स्थलांतरित विद्यार्थीवर कोणी काम करताना दिसत नाही, जी संख्या आज साधारणतः 1.5 लाख 2 लाख विद्यार्थी येतात. अकॅडमिकची वेगळे, स्पर्धा परीक्षेची वेगळे, पण मनात खंत होती, काहीतरी करायची इच्छा पण होती. अशा वेळेस आपण काय करणार? कारण संस्था खूप आहेत, वर्ग कुठला ठेवायचा, फील्ड कुठलं ठेवायची कामाची, म्हणून मी थोडं द्विध परिस्थितीमध्ये होतो. आणि मग मी 26 सप्टेंबर 2018 काही मित्र मैत्रिणींना एकत्र घेऊन स्टुडंट हेल्पिंग हँड नावाची एनजीओ करायची असं मी मनामध्ये ठरलं. आणि ती फक्त एनजीओ नसेल, ते मुलांना फक्त मदत करत नसेल, तर ते मुलांना त्याच्या हक्क, कर्तव्य आणि अधिकार याच्यावरती बोलणारे असेल, लिगली लढणारे असेल, आयवर क्रिएट करणारे असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्येच होणं गरजेचं आहे, जेणेकरून तो विद्यार्थी स्वावलंबी पण झाला पाहिजे, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग पण झाला पाहिजे आणि ह्या सगळ्यातून तो इतरांना गाईड पण करणारा पाहिजे. ती जाणीव त्यांनी बोचट न होऊन दिलं पाहिजे. मग ह्या गोष्टींनी मी सप्टेंबर 2018 स्टुडंट हेल्पिंग हँड ह्या संस्थेची स्थापना केली. ओके. आपण जसं बोलत असताना म्हणालात की MSc केमिकलसाठी आपण गरवारे महाविद्यालयामध्ये होता. तर MSc म्हटलं म्हणजे सायन्स फील्ड येते, बरोबर? तर सायन्स फील्ड मधला विद्यार्थी काम करत असताना, अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, ज्योतिबा फुलेंचे विचार किंवा साहित्याची पुस्तके याच्याशी फारसा त्याचा काही संपर्क येत नाही, असं ओव्हरऑल सर्वांचं मत असतं सर. आणि सायन्सचा विद्यार्थी हा या विचारांकडे वळणं हे जरा कल्पनेच्या पलीकडे जातं कधी. मग ह्या विचारांकडे आपण कसे वळला? म्हणजे बाबासाहेब कधी कळाले, कसे कळाले? लहानपणापासून घरात असं काही वातावरण होतं का? किंवा फुले, शिवशाहू आंबेडकर याबद्दल आपण काय सांगू? मुळात मला हा विचाराचा वारसा सुरुवातीपासूनच होता. माझे काका सगळ्या मुवमेंटचे होते. म्हणजे आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांनी 2 महाविद्यालय काढले होते. एक तर संभाजीनगरचं पूर्वीचं औरंगाबादचं मिलिंद महाविद्यालय आणि एक सिद्धार्थ महाविद्यालय. तर माझे काका मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी होते, म्हणजे माझे चुलते. आणि त्यांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती होता. ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर तिथली त्यांनी तो पूर्ण नामांतराचा लढा त्यांनी अनुभवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट होते. अनेक चळवळींनी तिथे घेतल्यानंतर ते वारंवार त्यांचे मार्गदर्शन आणि उपदेश हे सतत मिळायचे. तुम्ही कुठे जरी गेलात तरी ह्या विचाराचे पायीतून काम करणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने त्यांचं जे आपण म्हणतो बाळकडू हे खेड्यापाड्यातून घरातूनच सुरुवात होत होतं. त्यामुळे तो आपसूकून माझ्यावरती ते प्रभाव पडले. म्हणजे शालेय जीवनापासून पेपर वाचणे असतील, विचारांची पुस्तके असतील किंवा त्या गाण्यांचा प्रभाव असेल, ऑर्केस्ट्रांच्या, म्हणजे त्यावेळेस जे काही मुवमेंट मधल्या चळवळीची ऍक्टिव्हिटी व्हायची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायची. आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट सुरुवातीपासून असल्यामुळं वेगळं काय करावं लागायची अशी गरज नव्हती. कारण का त्याच्यात गुरपटण्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो का याची मला मानसिकता होती. कारण काय मुवमेंट मध्ये म्हटलं की ते एक स्ट्रक्चर लोकांना माहित झालं की तुम्ही इतरांकडे न वळता, म्हणजे वळतच नसायचे, म्हणजे तुमच्या तोच फोकस असायचा की तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं. पण मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. त्याचा वारसा आणि विचार हे फुले शाहू आंबेडकरांचा असला पाहिजे आणि तो घेऊन आपल्याला आपला काय खारीचा वाटा या सगळ्यामध्ये करता आला तर ते देणं मला खूप गरजेचं वाटलं. बरं, आपण हे सर्व काम करत असताना आता पुण्यामध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा विचार घेऊन मुलं येत असतात.
शिक्षणाचा विचार घेऊन येत असतात, तर शिक्षण झाल्यानंतर एक नोकरी भेटली पाहिजे बा आणि कुठेतरी आर्थिक सोर्स तयार करून पैसे कमवले पाहिजे आणि चांगलं एक सांसारिक जीवन जगलं पाहिजे. या सर्व विचाराच्या धावपळीमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना नुसती मदत केली नाही पाहिजे, तर त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आपण उभे राहिले पाहिजे. हा विचार नेमका कसा? काय झालं, जसं मी मगा म्हटल्याप्रमाणे की व्यक्तिगत मला ज्यावेळेस लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण ते प्रश्नावर काम करणारी कोणी लोक नाहीत. आणि काय असतं, स्वतःला ज्यावेळेस एखादी गोष्ट लागते, तर नाही अरे आपल्याला अशा व्यक्तिगत अशा अडचणी येत असेल, तर माझ्यासारखे अनेक मुलं मुले त्यांनाही अशाच अडचणी येत असतील. एक तो विचार किंवा तो वारसा सुरुवातीपासूनच असल्यामुळे ते आणि प्रत्येकाला वाटतं ते, म्हणजे असं काही वेगळं नाहीये. पण त्याच्यामध्ये कृतीशील काम करायचं हे मी ठरवलंय. कारण काय, मला जो हा स्पेस दिसला की ज्यावेळेस आपण मुव्हमेंटमध्ये काम करतो, एक स्पेसिफिक वर्ग डोळ्यासमोर ठेवतो. बरोबर. माझं एक लक्षात आलं की असा वर्ग तर तो आपला कामाचा ही आहेच, म्हणजे त्याची जी नैतिक जबाबदारी आपली आहेच. जो ग्रामीण भागातून आलाय, जो मागासवर्गीय कुटुंबातून आलाय, त्या प्रश्नांची आपण लिहिलंच पाहिजे. परंतु जे विद्यार्थी शहरात येत आहेत आणि त्यांनाही त्याच अडचणी येतात, त्यांना त्याच कॅटेगरीत धरून आपण त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता काय होतं, मुवमेंटमध्ये काम करत असताना एखादा स्पेसिफिक टॅग लागला तर तो काही लोकांकडून तो जात नाही. मग आपण किती जरी व्यापक भूमिका घेतल्या, काम केलं, आणि जर व्यक्तिगत आणि संस्थात्मक कामाला खूप मोठा फटका बसतो. आणि ह्या फटक्याचं मग काय होतं, आपली एक चौकट तयार होते. आणि त्या चौकटीवर म्हणजे स्पेसिफिक तुम्ही नाव बघतानाच बघितलं असेल की आम्ही स्टुडंट हेल्पिंग हँड म्हटलंय. त्याच्यामध्ये काही मायनॉरिटी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड हा शब्द प्रयोग केला नाही. पण हे मुलं कोण आहेत, तर हे त्याच भागातून बिलॉंग करतात. हे मुलं तेच आहेत. बरोबर. की ज्यांचे प्रश्न काही उच्चवर्णीय लोकांचे नाहीत, एससी, एसटी, ओबीसी, आर्थिक दुर्बल, मायनॉरिटी ह्यांचेच हे प्रश्न आहेत. परंतु आपण त्याच्याशी फॉर्मॅट बदललेला आहे, आपण कामाचं स्वरूप बदललेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक समूहातील घटकातील विद्यार्थ्याला येणार आहे. म्हणून त्या सर्वांसाठी आम्ही काम करणं ही ऑर्गनायझेशन आहे. म्हणून आमच्या ह्या सगळ्या बॉडीमध्ये, स्ट्रक्चरमध्ये तो विद्यार्थी कुठलाही असो, म्हणजे मला सांगायला आपल्या माध्यमातून आवडेल, मागच्या एक महिन्यापूर्वी आमच्याकडे एक जम्मू काश्मीरचा विद्यार्थी आला. आणि असं संपर्कातून आलेला, आणि तुमची ह्या सगळ्या फूड स्कॉलरशिपची माहिती आहे, त्याला एनडीएला टाकायचंय. परंतु जर आम्हाला काय त्याची म्हणजे 2-4 महिने तुमची आम्हाला मदत मिळेल तर ठीक होईल. पेठेतलेच ते व्यक्ती होते. म्हणजे काय करतो तो, काही नाही म्हणजे त्याची दहशतवाद्यांच्या त्या हल्ल्यामध्ये त्यांचे आई वडील दोन्ही गेले. आणि त्याला आपण तुम्ही मदत हे कराल का. तत्काळ आम्ही त्या दिवशी जो आला होता, आमच्याकडे कुठलीही मुलांची फूड स्कॉलरशिपची योजना सुरू नव्हती. तरी आम्ही त्यांना मुलींच्या फूड स्कॉलरशिप मध्ये त्या मुलाला आम्ही संधी दिली, ऍड केलं. आणि तत्काळ त्याला इथून पुढे तू फूड स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतो. आउट ऑफ द बॉक्स ते आम्ही काम केलं. आणि त्या विद्यार्थिनीच्या ग्रुपने टाकून ऍडजस्ट करून त्याला आम्ही फूड स्कॉलरशिप जोपर्यंत होत आहे तोपर्यंत त्याला देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमचं काम हे खूप मोठं आहे सर. आणि आपण आता मध्यंतरी एक फूड स्कॉलरशिपचा विषय आपण सांगितला. मित्रांनो, फूड स्कॉलरशिप ही संकल्पना नेमकी काय आहे नेमकी? आपण प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजला जातो, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घ्यायचा प्रयत्न करतो, तो कुठल्याही समूहातला असो, तर आपल्याला म्हणजे माझ्याच आकलनाप्रमाणे महाराष्ट्रात आणि देशात साधारण 150 प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत, ज्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे आज अस्तित्वात आहेत. कुठलेही स्कॉलरशिप काढा, त्यांना महापुरुषांची नाव आहेत. आणि त्या स्कॉलरशिपचं स्टेटस म्हणजे काय म्हणू आपण की बाबासाहेबांच्या नंतर जे काही स्कॉलरशिप पोस्ट मॅट्रिक मिळत गेली त्यांना 60 नंतर ह्या ज्या स्कॉलरशिप आले 1960 नंतर, आजही त्याचा सक्सेस रेशो जर बघितला ना, तर आजही 60% पुढे हा सक्सेस रेशो जात नाही. का जात नाही, कशामुळे जात नाही, तर त्याच्या मागचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, मला असं वाटतं प्रामाणिकपणे ह्या स्कॉलरशिपचा अवेअरनेस तेवढ्या पद्धतीने क्रिएट झाला नाही. आणि लोकांच्या मनामध्ये स्कॉलरशिप म्हणजे एक बघण्याचा अँगल, अरे ठीक आहे त्याला काहीतरी एक वेगळ्या अँगलने दिली, त्याची पैसे, मला त्याच्याकडे काही नाही, स्टेटसच्या अँगलने कोणी बघत नाही. पण आज जगभरातले तुम्ही ज्या स्कॉलरशिप बघितल्या तर त्यांना एक स्टेटस आहे, अरे हे स्कॉलरशिप. आणि अभिमानाने ही मुलं मुली सांगतात की मला ह्या विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली, मला ह्या गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली. परंतु दुर्दैव असं होतंय की देशातल्या आपल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्कॉलरशिप मिळाली की त्याच्याकडे बघणाऱ्याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांचा की अरे ही स्कॉलरशिप ह्याला मिळाली का, तू काहीतरी घे, असं नाहीये. ह्या स्कॉलरशिपला स्टेटस नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. माझं असं मत आहे की ह्या ज्या स्कॉलरशिप आहेत, ह्या स्कॉलरशिप प्रवेशाच्या वेळी जर सर्व मुलांना मिळाल्या, मग तो कुठल्या कॅटेगरीचा असो, तर त्या स्कॉलरशिपचं त्याला खरा बेनिफिट्स मिळेल. पण काय होतं, राजकीय
लोक आणि संस्था यांचं साठलोट असल्यामुळे काय होतं, ह्या स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्यांना फक्त डॉक्युमेंट वरती राहतात ते. आणि त्याचा लाभ ऍक्च्युअली मुलांना मिळत नाही. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची अनास्था अशीच असते, 50-60% त्याचे लाभ होतात, जाहिराती खूप येतात, पण ऍक्च्युअली त्यांना लाभ मिळत नाहीये. आणि ह्या सगळ्या स्कॉलरशिप एवढ्या मोठ्या असल्यामुळं आपण ज्यावेळेस काय वेगळं काम करणार आहोत त्यावेळेस माझ्या लक्षात आलंय, ज्यावेळेस मी पुण्यात आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलंय की बेसिक 3 प्रश्न आहेत, त्यातले एक प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांचा जेवणाचा. माझा असाही त्याच्या पुढचा दावा आहे की हा प्रश्न काय पुण्यासारख्या शहरात जेवणाची अडचण नाही. तुम्ही जगभरात कुठल्याही विद्यापीठात जरी गेलात तरी ज्या भागातून आपण आलो, ज्या कुटुंबातून आलो, त्या जेवणाची चव त्या ठिकाणी मिळत नाही. आपल्या हाल खूप भयानक होतात. ह्या सगळ्या मुलांसाठी जेवणाचा विपरीत परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो, त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि त्याच्या शिक्षणावरती होतो. हे आम्ही सिद्ध कधी करून दाखवलं की ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांचं आरोग्य सर्वेक्षण केलं. पुण्यात येणाऱ्या विद्यार्थिनीचा मी हेल्थ चेकअप केलं आणि हेल्थ चेकअप केल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की 43% मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण दिसले आणि 23% मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण दिसले. हे अॅनिमिया म्हणजे काय, त्याचा स्पष्ट अर्थ आहे की कुपोषित. की हे मुलं मुली कुपोषित आहेत, त्यांच्याकडे जेवणामध्ये सकस आहार नाहीये, त्यांच्याकडे पालेभाज्या नाही, त्यांच्या जेवणात कधी ड्रायफ्रुट्स नाहीत, कुठल्याही गोष्टी नाहीत. आणि डॉक्टरने आम्हाला गंभीर इशारा असा दिला की 40 नंतर ह्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार येऊ शकतील. आणि इतकी गंभीर परिस्थिती मी काही विदर्भातल्या काही मेळघाटची किंवा मराठवाड्यातल्या काही दुर्गम भागात सांगत नाहीत, ही पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आलेल्या मुलांची मुलींची कंडिशन आहे. त्यामुळे ही प्रश्न किती गंभीर आहे हे आम्ही त्यांना सर्वेच्या द्वारे हायलाईट केले. आणि ह्या मुलांना मुलींना प्रतिष्ठा मिळावी, त्यांना ह्या फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक काहीतरी मोटिवेट व्हावेत की अरे नाही, आपल्याला वर्षभराचा संस्था आपली जेवणाचा पूर्ण खर्च करते, म्हणून त्यांना आम्ही ही युनिक फूड स्कॉलरशिप हे नाव दिलं की जेणेकरून त्याच्या आत्मसन्मान पण नाकारला नाही पाहिजे. कारण नाही, आपल्याला अशा स्वरूपाची स्कॉलरशिप देत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यांना देतोय त्यांना कुठल्याही प्रकारे आम्ही कसल्याही प्रकारचं हे पण नाहीये किंवा त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटोज की आम्ही खूप येतो अशा आमच्या मनामध्ये कुठलेही आविर्भाव पण नाही. आम्ही खूप छोटी मदत करतो, फक्त ती मदत ती जे संवेदना ज्या आमच्या आहेत त्याची सामाजिक बांधिलकी त्या विद्यार्थ्यांनी ठेवावी आणि अशा स्वरूपाची मदत आपली परिस्थिती ज्यावेळेस होईल त्या प्रकारे मुलांना मदत करावी ह्या हेतूने आम्ही ही स्कॉलरशिप सुरू केली. मित्रांनो, आपल्याला सांगतो की ही फूड स्कॉलरशिप जी आहे ना, ही फूड स्कॉलरशिप कोणत्याही प्रकारे आर्थिक स्वरूपात दिली जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण जेव्हा स्कॉलरशिप हा शब्द ऐकतो सर, तेव्हा असं वाटतं की विद्यार्थ्याचे अकाउंटमध्ये काहीतरी पैसे टाकत असतील बाबासाहेब, पण हे पैसे टाकत नाही. फूड स्कॉलरशिप म्हणजे विद्यार्थ्यांना 2 वेळेचं 1 वेळेचं सकस आहाराचं जेवण ते त्यामध्ये पुरवत असतात. त्यामध्ये डाळ भात असेल, चपाती असेल, भाज्या असतील, त्यात त्यांच्या आरोग्याला पालेभाज्या असतील, ड्रायफ्रुट्स असतील, या सर्व गोष्टी ते जेवणाच्या माध्यमातून देतात, पैशाच्या माध्यमातून देतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर आपल्याला की आपण जेव्हाही काय समाजामध्ये एखादं काम करत असतो तेव्हा विरोध हा होतोच. तुम्ही कोणत्याही चळवळीत काम करा, तुम्ही अगदी पुरोगामी चळवळीत काम करा किंवा उजव्या विचारधारेच्या चळवळीत काम करा, मग हा विरोध कधी झाला का, किंवा असं कधी वाटलं का तुम्हाला की मी हे काम करतोय पण हे काम करत असताना मी ज्यांच्यासाठी हे काम करतोय त्यांच्याकडूनच मला विरोध होतो, माझं कधी डिप्रेशन येतं का? डिप्रेशन कधी येत नाही, पण एक झालं, हे काम करताना मी आधी ठरवलंय की ह्या कामातून काय म्हणू आपण वैचारिक पेक्षाही त्या विद्यार्थ्यांना इश्यू बेस्ड वरती काम करायचं. कारण काय झालं, आजच्या मला ज्या काही माझ्या आकलनाप्रमाणे माझा काही खूप अनुभव नाहीये, मी काय गेली 5-7 वर्ष या सगळ्यांशी म्हणजे ही छोट्याशा अनुभवावर मी सांगतो की वैचारिक काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन चळवळी खूप मोठ्या आहेत, पण कृतीशील काम करणाऱ्या लोक मला कमी दिसले. तेही करत असतील, त्याची माझ्या म्हणजे कसं काही कल्पना नाही, परंतु मला असं वाटलं की मुलांना मदतीसाठी कुणी पुढाकार घेताना दिसत नाही. म्हणजे एखाद्या वैचारिक मुवमेंट मध्ये अप्रोच होणारे लोक खूप सांगतील, पण बाबा तू आलास, तू राहतोस कुठे, काय खातोस, तुझी फी भरली का, आता बरं आहे का, फॅमिली कशी, असं विचारणार कोणच भेटत नाही. तिथे फक्त कौतुकाची थाप मिळते तुम्हाला, त्याच्या तुम्हाला हे अरे खूप छान बोलतो, खूप छान काम करतो, परंतु तुझ्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीवर कुणी बोलताना दिसत नाही, त्याच्या आर्थिक परिस्थितीवर कुणी बोलताना दिसत नाही, फॅमिली बॅकग्राऊंडवर कुणी बोलत नाही. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी जर आपण मदतीला पुढे आलं ते विद्यार्थी ऑटोमॅटिक जोडतील. आणि चळवळ म्हणजे ते दुसरं काय की त्या विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस आपण ह्याला स्पर्श करतो, त्यांच्या प्रश्नाशी स्पर्श करतो, त्यांच्या आर्थिक प्रश्नाशी, शैक्षणिक प्रश्नांची मदतीला पुढे धावतो, तेच काम चळवळीचं असतं. मला असं वाटतं की पुढे त्याला वैचारिक प्रगल्भता किंवा वैचारिक बेस हळूहळू येईलच,
परंतु जो ज्यावेळेस भुकेसाठी व्याकुळ असतो, कॉलेजच्या फीसाठी व्याकुळ असतो, त्याचा राहण्याचे प्रश्न गंभीर असतात, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असते, आणि अशा वेळेस जर आपण त्याला आधार देऊ शकलो नाही तर तो आपल्याशी कसा जोडेल, तो आपल्याशी कसा एकरूप होईल. म्हणून माझं पहिल्यांदा त्याला प्राधान्य असतं की प्रथमतः त्याच्या बेसिक प्रश्न त्यांना मदत द्यायची, मग त्याला उच्च शिक्षणातल्या संधी असतील, पुरोगामी चळवळीतले विचार असतील, त्यानंतर त्याला कुठे प्लेसमेंट असेल, जॉबची काय संधी असेल, तो स्वाभिमानी असेल त्याला कुठं पार्ट टाइम जॉब मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येत जातील. परंतु त्याचा बेस जो आहे तो त्याचं मॅनिटरिंग करणं, त्याच्यावरती मदतीचा आपण हात देणं, हे आमचं काम आहे. जेव्हा जेव्हा सर विद्यार्थी आपल्यापर्यंत येत असतात समस्या घेऊन वेगवेगळे, तर त्यामध्ये आपण सांगितलं की प्रमुख समस्या ही त्यांच्या जेवणाची असते, राहण्याची असते, खाण्याची असते. शैक्षणिक पातळीवरती काही समस्या असतात, जसं काही कॉलेजकडनं स्कॉलरशिपसाठी आम्हाला अडवणूक होणं, कागदपत्रांसाठी अडवणूक करणं, किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय कसा करायचा हेही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहिती असतं, किंवा आपल्यासाठी आपल्या कास्टसाठी कॅटेगरीसाठी काही स्कॉलरशिप आहेत हेही त्यांना माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे पुण्यात जर का आपण बघितलं मित्रांनो, तर बरेच असे विद्यार्थी आहेत की या स्कॉलरशिप पासून ते वंचित राहतात, कारण माहितीच नसतं ना. तर अशा काही समस्या येतात का विद्यार्थी आपल्याकडे? तशा तर खूपच येतात. म्हणजे काही मुलं कधी कधी मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन करतात आणि म्हणतात सर स्कॉलरशिपच आली नाही. ज्यावेळेस माहिती घेतली असती तर ती मॅनेजमेंटचा प्रवेश असतो. तरी थोडक्यात काय की जसं तू जसं म्हणलास की हे मुलं आपल्या हक्क आणि कर्तव्याविषयी जागृतच नाहीत, आणि कुणीतरी यावं, कुणीतरी आंदोलन करावं, कुणीतरी त्याच्यावरती बोलावं आणि आपल्याला ती स्कॉलरशिप मिळावी, अशा पद्धतीची मुलं अपेक्षा ठेवतात. जसं तू म्हणला की मुवमेंट कमी होत का गेल्या, की मुवमेंटला इश्यू बेसच्या लढाया कमी झाल्या मला असं वाटतं. चळवळी आहेत का, तर आहेत, पण मला असं वाटतं की त्या चळवळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे टिपिकल एखाद्या कुठल्या मुवमेंटचे 5-10 विद्यार्थी सोडले तर बाकीचे विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. माझं व्यक्तिगत असं मत आहे की ज्यांना ह्या झळा पोहोचल्यात ना त्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करा. त्यांना कळू द्या की ह्या गव्हर्नमेंटच्या ह्या स्कॉलरशिप आहेत, इथे वसतिगृह आहेत, ह्या ज्या फी आहेत, आपल्याला करिअर याच्यामध्ये आपण करू शकतो. काय झालंय दुर्दैवाने ही सगळी मुलं फर्स्ट जनरेशन लर्निंगची असल्यामुळं प्रत्येक जण शहराकडे यायला लागले, आणि शहराकडे आल्यानंतर त्यांना प्रॉपर गाईडलाईन मिळत गेली नाहीये, आणि ते कुठेतरी मग भरकटायला लागले. कुठल्याशी लोकांना ते असे गाठायला लागले आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्यांच्याशी अप्रोच झाले आणि त्यांना काही सुचना. मग ते उमेदीची 2-3 वर्ष ज्यावेळेस शहरात जातात त्यावेळी त्यांचे डोळे उघडतात, अरे नाही आपण काहीतरी चुकीच्याच मार्गावरती गेलो होतो, आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं मला असं वाटतं की मुलांना सगळ्या गोष्टी आत्मसात इमिडिएटली होणार नाहीत, परंतु माणसाला जसं म्हणतात अनुभव आणि अवांतर पुस्तक किंवा वाचन ह्या 2 गोष्टी समृद्ध करतात किंवा दिशा देतात. मला वाटते आपल्या माध्यमातून ते सांगू शकतो, किंवा तुम्ही हे सगळे वैचारिक जे फुले आंबेडकर यांचे जे पुस्तक आहेत, जे अवांतर बुक्स आहेत किंवा काही न्यूजपेपर ह्या गोष्टी आहेत, सभोवताली असणारे काही लोक खूप प्रगल्भतेने बोलतात, त्यांच्याकडे आपण चांगल्या गोष्टी जर ऐकल्या तर निश्चित आपल्यामध्ये बदल होतो. ती काय असं काही कुठल्याही योजनेची, कुठल्याही यशस्वीची अशी काही स्पेसिफिक डेफिनेशन नसते. तुम्हाला तो तुमचा अंदाज येत राहतो की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि तसं सर्कल पण तयार करा. काय होतं दुर्दैवाने आपला सर्कल तेवढा मॅच्युअर आणि इंटेलेक्च्युअल नसल्यामुळे मग आपण पण त्यांच्यासारखंच बनवून घेतो. आपला सभोवतालचा वर्ग सुद्धा तो आपल्याशी प्रॉपर गाईडलाईन देईल, आपल्याशी सुसंवादाने वागेल आणि चांगल्या पद्धतीने विचार आत्मसात करेल, असे जर लोक भेटली तर ते ऑटोमॅटिक आपण प्रोग्रेस करू शकतो. नक्कीच नक्कीच. आम्ही सर आपल्याबद्दल असं ऐकलंय की कुलदीप सर हे म्हणजे कुठेही जर का धडकायचं असेल, ते विद्यापीठ असू द्या, कॉलेज असू द्या, ते एकटे बस असतात. त्यांना कुणाला आपल्या पाठिंब्याची म्हणजे 100-50 पोरं आपल्यासोबत असली पाहिजे आणि आपण जाऊन त्यांना निवेदन देऊ असं काही त्यांच्या मनात कधीच नसतं. ते एकटे धडकत असतात. ते विद्यापीठाचे कुलगुरू असू द्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्यात, का कुठल्या शाळेचे प्रिन्सिपल, कॉलेजचे प्रिन्सिपल असू द्यात. सर हा सगळा विचार करत असताना कधी असं वाटलं नाही का की बाबा आपण शासनाकडे याच्यासाठी घराणं केलं पाहिजे, किंवा 50-100-1000 विद्यार्थ्यांना घेऊन आपण विधिमंडळावर मोर्चा नेला पाहिजे, मोर्चा नेऊन विद्यार्थ्यांना तुम्ही स्कॉलरशिप देताय ती फूड स्कॉलरशिप द्यावा अशी शासनाकडे कधी मागणी केली पाहिजे, असं कधी वाटलं नाही? तू जसं म्हटलं ना तसा की मला असं वाटतंय की ज्यावेळेस विषयाची आपल्याला तीव्रता कळते, त्याच्यात इंटेन्शन कळतं ना, त्यावेळेस तुम्ही किती आहात ह्याला महत्व नसतंय. त्यांच्या पुढचे व्यक्ती आपला जेवढं वय आहे तेवढ्या वयाचा त्यांचा अनुभव असतो, त्यांच्या लक्षात बसतं की याच्याकडे जे म्हणजे मी बरेचसे म्हणजे सारथी, वारटी, महाज्योतीचे विषय असतील, समाज कल्याणचे विषय असतील, जसं मला हायर एज्युकेशन असतील, कुठलेही निवेदन न जाता त्यांच्याकडे जे मला मुद्दे मांडायचे ते मुद्देसूद मांडतो, रिसर्च ओरिएंटेड मांडतो, आणि त्याच्या माध्यमामध्ये बातम्या पण तात्काळ येतात. एकटाच व्यक्ती हे करू शकतो का, तर अनेक व्यक्ती हे करू शकतात, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये किती रस ओळखून काम करता हे खूप महत्वाचं असतं.
कुठली गोष्ट करत असताना ना आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, मुवमेंट मधील मुलं असतील किंवा कुणी व्यक्ती असेल, ते फक्त एखादा निवेदन द्यायचे, फोटो द्यायचा आहे आणि काहीतरी त्याला स्टंट आपण म्हणून आंदोलन करायचंय, तशा स्वरूपामध्ये ह्या सगळ्याकडे पाहतात. मी कुठलाही विषय तसा पाहत नाही. माझे 2 महिने 4 महिन्यानंतर कुठले विषय असले पाहिजेत, लॉंग टर्मला आपण कुठले विषय हायलाइट केले पाहिजेत, अशा स्वरूपाचं स्वतः एक व्यक्तिगत माझं चिंतन असतं. आताही मी, तू जसा म्हणला तसं, हे जे फूड स्कॉलरशिप, ह्या फूड स्कॉलरशिपला मी राज्यपालांच्या 5 ते 7 वेळा वेळ घ्यायचा प्रयत्न केला. माननीय मंत्री महोदय आता जे आहेत हायर एज्युकेशन, त्यांनी 100 विद्यार्थ्यांनी आपल्याला घेतले, त्यांना सुद्धा ही कन्सेप्ट आवडली. मी आता हितेंना कन्सेप्ट आवडता ही मी आता सप्टेंबरच्या पुढच्या वीकमध्ये युकेला जाणार आहे. वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन पॉलिसी आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विषयासाठी माझी निवड झाली. तिथे सुद्धा मी हा फूड स्कॉलरशिपची कन्सेप्ट मानणार आहे की जेणेकरून हे जगभरातल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा देता येईल. तेही भागामध्ये, अशा भागातील मुलं ज्यावेळेस येतील त्यांना सुद्धा याच्या मोबदला कळेल. त्याचा सगळ्या आरोग्याची, शिक्षणाची, मानसिक गोष्टीशी कशा रिलेटेड ह्या गोष्टी आहेत, म्हणजे ही स्कॉलरशिप आहे, तसं मी त्यांना ते पटवून सांगणार आहे. त्यामुळे ही माझी एक थिंगी आहे. हा जो अनोखा उपक्रम आहे तो मला राज्यभर पोहोचवायचा आहे आणि त्याला वेगळ्या पद्धतीने पोहोचवायचा आहे की तो ठीक आहे. आता मला 500, 700, 1000 विद्यार्थ्यांसाठी मदत काही कंपन्या देतात, काही लोक देत आहेत, पण तू जसा म्हटला की ती पॉलिसी मेकिंग मध्ये येणं गरजेचं आहे. आणि तोच माझा विचार आहे. काय असं, हे उपक्रम आपल्या लवकर म्हणजे ही होत नाही. भारतासारखा एवढा मोठा देश, त्यात महाराष्ट्रासारखं राज्य, पण मी तिथून युके मधून काही जे विकसनशील देश असतील तिथं काही ह्याचे मी मॉडेल देईल. तिथेही मला काम करायचंय की हे जे प्रश्न आहे, ह्याचा विषय, ह्याचं एक वेगळं स्वरूप देऊन हे महाराष्ट्रातल्या विद्यापीठ स्तरावर, कॉलेज स्तरावरती फुल स्कॉलरशिप कशी रन करता येईल, तसं माझाही येणाऱ्या काळामध्ये प्लॅन आहे. ओके. आपल्याला सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो मित्रांनो की कुलदीप सरांचं काम किती इन्स्टंट असतं हे आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊयात. सर, मला एक प्रसंग असा ऐकू आहे माझ्या ऐकण्यामध्ये की आपण उच्च शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना भेटायला गेला होता आणि तिथे काहीतरी एक घटना घडली होती आणि मग लगेच त्यांनी विद्यापीठात फोन करून क्विकली ऍक्शन घ्यायला लावली होती. काय घटना असेल ती सांगा जरा. विषय असा होता की त्यांनी आमची ही बीबीसीची एक स्टोरी पाहिली होती की मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी संबंधित बीबीसीच्या रिपोर्टरला विचारल्या आणि मला फोन केला आणि भेटायला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर माझं एक शिष्टमंडळ, स्टुडंट हेल्पिंग हँडचं शिष्टमंडळ घेऊन मी तिथे गेलो. त्यात 2-3 विद्यार्थिनी होत्या आणि त्या विद्यार्थिनी होत्या आणि दादांचा स्वभाव असा मिश्किल आहे. ते मला ज्यावेळेस त्यांनी बघितलं, मी 8-10 मुद्दे घेऊन गेलो, म्हणजे स्वाधार योजना असेल, पंजाबराव देशमुख भत्ता, सावित्रीबाई फुले आधार योजना, मुलींच्या मोफत शिक्षण योजना, परत समान संधी केंद्र योजना, 10 मुद्दे घेतले आणि त्यांनी एक म्हटले की काही इलेक्शनला उभं राहतोस का काय, म्हटले इतके डीपली विषय आणि हे जे काम करतोस तू. म्हणलं नाही असं काही दादा, म्हणलं मी सोशलच काम करतोय. म्हणजे ठीक आहे, म्हणजे पहिला विषय तुझा याचा आपण मार्गी लावू म्हणले विद्यार्थिनींना मदतीचा. पण रॅन्डमली ती मुलींकडे त्यांनी पाहिलं आणि म्हणले ताई तुम्हाला आता कशाला फूड स्कॉलरशिपची म्हणजे याची गरज आहे, म्हणजे तुझी फी तर माफ आहे. तर ती म्हटली नाही माझी फी माफच नाहीये. आणि त्यांनी काय केलं, त्या पुण्यातलं एक टॉपचं कॉलेज आहे, मी नाव सांगत नाही, त्या कॉलेजला हे केलं, फोन केला आणि त्यांना विचारलं आपण फी किती घेतो. तर त्या मुलीची फी त्यांनी BA ला 18,000 रुपये घेतली होती. आणि म्हणले इतकी फी कशी आपण घेतो. तर नाही सर म्हणले आपण त्यांचं हे घेतो म्हणले डेव्हलपमेंट फी. आणि बाबा एवढी फी डेव्हलपमेंटची त्यांना माहित नाही. त्यांनी हायर एज्युकेशनच्या संचालकांना फोन लावला, ते म्हणले आपण एवढी फी डेव्हलपमेंटची घेत होतं. ते म्हणले हो सर आपण घेत होतं. म्हणजे एक काम करा 2 दिवसांमध्ये त्याची मीटिंग लावा आणि तिथं मी त्या कॉलेजला विचारतो. आणि दादा म्हणजे शब्दाला आणि काय कृतीला जागणारे आपण म्हणूयात, म्हणजे मला तो अनुभव पहिलाच आला. आणि शिक्षण मंत्री 2 ते 3 दिवसांनी त्या कॉलेजला गेले आणि त्या कॉलेजच्या सगळ्या मुलींची जेवढे काही आम्ही सांगितलं होतं त्या सगळ्यांची शैक्षणिक शुल्क माफ केली. तिथे काही मुलींच्या तर हॉस्पिटलमध्ये आई-वडील होते, त्यांचे पैसे होते, तेही परतावा त्यांनी करायला लावला. आणि त्यात दुसरा मुद्दा असा होता की मी म्हटलं की पंजाबराव देशमुख आणि सावित्रीबाई फुले आधार योजना जी ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही त्यांच्यासाठी ती योजना होती. त्या योजनेचे जे लिमिटेशन होतं ते 500च होतं. म्हणजे पंजाबरावचं 500 आणि सावित्रीबाई फुले आधार योजनेचं 600 मुलींना द्यायला होतं. मला म्हटलं मंत्री तू आहे का मी म्हटले. नाही, दादांनी लगेच इमिडिएट जवळकरला फोन केला आणि म्हटलं हा जो GR आहे ह्या GR मधले त्यांना काही मर्यादा आहेत का. ते म्हणले हो ह्या GR ला मर्यादा आहेत म्हणले. ते त्यांच्या लक्षात आलं की याचा GRच्या बाबतीमध्ये मायक्रो अभ्यास झालेला आहे, म्हणजे कुठलाही GR असेल तर त्यांना तेच सांगितलं मी. साहेब म्हणलं ह्या योजना खूप चांगल्या आहेत, खूप मुलांना मदत करणार आहे, पण त्याच्या काही क्रिटिकल अटीमुळे ह्या मुलांना मिळत नाही. जसं आपण स्वाधारचं बघतो
जसं पंजाबरावचीच अवस्था, तशीच सावित्रीबाई फुले आधार योजना, ते ट्रायबल असेल तर दीनदयाळ उपाध्याय, ह्या सगळ्यांच्या योजनेची ती स्टेटस आहे. माझं असं मत होतं, म्हणलं की जोपर्यंत विद्यार्थ्यांचा रोल ह्या योजनेमध्ये ही होत नाही, रोल प्ले होत नाही, हे काय आहेत, प्रत्येक गोष्ट आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्हवर डिपेंड राहतो. विद्यार्थी मुवमेंटमध्ये काम करणे खूप मुलं आहेत, त्यांची इच्छा आहे, पण त्यांचा रोल ह्याच्यामध्ये कुठं नसतो. त्यावेळी त्याला जर सन्मानाने अधिकार मिळाले तर तो ह्या सगळ्याचे फॉलो घेईल. म्हणलं त्यांना विद्यार्थी प्रतिनिधींना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. जसं की तुमचं समान संधी केंद्र योजना आहे, उपदेश केंद्र, तिथं मुलांना द्या, संधी द्या, तिथं ते इन्व्हॉल्वमेंट त्यांची जर निर्माण झाली तर ऑटोमॅटिक ह्या योजना पोहोचतील, सगळ्या मुलांना जातील. परंतु काय झालं, ते दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाही. पण माझं आणखी ठाम मत आहे, विद्यार्थी मुवमेंटचे जोपर्यंत विद्यार्थी ह्या शासकीय यंत्रणेमध्ये, शासकीय योजनेमध्ये जोपर्यंत इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत योजना किती मोठी असो, कुठलीही असो, कुठल्याही समाज घटकाची असो, त्याचा लाभ 50%च्या वरी कधीही जाणार नाही. त्याचं दुर्दैव असं आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ह्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांना ह्या योजना पोहोचवायच्या नसतात. त्यांना ह्या योजना फक्त दाखवायच्या असतात. तुम्ही मारल्यावणी कर आणि हे रडल्यावणी कर, अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात. त्यामुळे ह्याच्यातून दुर्दैवाने काय होतं, विद्यार्थी असा भरडला जातो आणि विद्यार्थ्यांचं खूप मोठे नुकसान होतं. त्यामुळे जर ह्यांना त्याच्यावर जालीम उपाय करायचा असेल, एखादा आजार मुळापासूनच संपवायचा असेल, तर माझं स्पष्ट मत आहे की विद्यार्थी प्रतिनिधीचा रोल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा, तर त्या योजना पोहोचतील. आम्ही असंही ऐकून आहे सर की बरेच, आता जसं आपण सांगितलं की एका मुलीने दादांकडे असं सांगितल्यानंतर दादांनी लगेच त्याच्यावरती कारवाई केली होती. पण बऱ्याच महाविद्यालयांमध्ये असंही घडतं की समजा आपली एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेकडे एखादा विद्यार्थी, एखादी विद्यार्थिनी तक्रार घेऊन आली, तर ते शैक्षणिक संस्था कळाल्यानंतर की बाबा ही विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाची तक्रार घेऊन गेली, तिला अडवतात, त्रास द्यायचा प्रयत्न करतात. असे काही प्रसंग आलेत का आपल्या? हो, तर ते काय करतात, बऱ्याच वेळा तू म्हणल्याप्रमाणे काही टॉपचे कॉलेज असतात ना, ते काय करतात, असे विद्यार्थिनीने कुणी संघटना, कुणी संस्था जर गेल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे माध्यमात गेल्या, संबंधित अधिकारी गेले, त्यांना टॉर्चर करतात. हे त्याची गोष्ट आहे. म्हणजे ते काय होतं, आपण थोडं तात्पुरते गेल्यानंतर ते आपलं वावा करतात, कौतुक करतात, पण व्यक्तिगत त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो. पण माझं असं मत आहे, अकॅडमिक गोष्टी वेगळ्या आणि ही जेव्हा आपण व्यावहारिक जीवनात गोष्टी जे करतो त्या वेगळ्या. पण काय करतात, ह्यांची मेंटॅलिटी अशी असती आपल्या शिक्षण व्यवस्थेची, की त्या व्यक्तीवरती टार्गेट करून त्याला अकॅडमिक मध्ये ताण देणं, त्रास देणं. पण मला असं वाटतं की जो व्यक्ती मुवमेंट मधून आलाय, जो संघर्षातून आलाय, ह्या गोष्टीने त्यांनी घाबरायचंच नसतं. कारण काय, तुम्ही काही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर हे करू ठेवू शकत नाहीये, टॉर्चर करू शकत नाहीये. एकदा दोनदा बोललं तर ते व्यक्त तुम्ही व्हा, अशा गोष्टी समोर आणा, पुढच्या वेळेस असं कोणी करणार नाही. बरेच म्हणजे हे काही ज्युनियर गोष्टी विद्यार्थ्यांना होतात अशातला भाग नाही. पीएचडीची सुद्धा मुलांना खूप मोठ्या अशा पद्धतीने त्रासाला समोर जावं लागतं. त्यांच्या म्हणजे गाईड त्यांना त्रास देतो, त्यांना अनेक गोष्टीच्या ते वेगवेगळ्या मागणी सुद्धा करतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण, मला असं वाटतंय की मी जसं म्हटलं की आपण आपले हक्क, कर्तव्य आणि अधिकार याच्याविषयी अवेअर होणं गरजेचं आहे. तुम्हाला कुणी मदतीला धावून येणार नाही, हे तुम्हाला म्हणजे स्वयंपूर्ण व्हाय बाबासाहेबांचं, किंवा तुम्ही अंतर्दीप हो, जे काय आहे ते तुम्हाला स्वतः प्रकाशित व्हायचंय. बरोबर, आपण अपेक्षित कुणाकडून केलं ना तर त्याचा आपल्याला हे होणार नाही. मित्रांनो, आपल्याला सांगतो या माध्यमातून की बरेच महाविद्यालय असे असतात की स्वाधार सारख्या योजना असतील, आधार सारख्या योजना असतील. जसं दादांनी सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो, अशा पद्धतीने करत असतात. की बाबांनो, काही काही कॉलेज त्या स्कॉलरशिपची माहिती ही कॉलेजची जबाबदारी असते, बरोबर सर, की त्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं, की बाबा एससी कॅटेगरीचा असेल तर तुझ्यासाठी स्वाधार योजना आहे, तू ओबीसी व्हीजेएनटी कॅटेगरीचा असेल तर तुझ्यासाठी आधार योजना आहे, बाकी स्वयंसारखी एक योजना आहे. या योजनेची माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांचे फॉर्म्स हे कसे भरायचे, कशा पद्धतीने भरायचे, यासाठी समान संधी केंद्र असणं हे कंपल्शन आहे प्रत्येक कॉलेजला. अशा पद्धतीचे काही जीआरस असतात सर, अशा पद्धतीचे काही माहिती असते की जे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. मग तुम्ही ती कशी पोहोचवता विद्यार्थ्यांना? आता मी एक काम करतो की, आता बघा, मागील वर्षी राज्य सरकारने 100% विद्यार्थिनीला शुल्क माफी हा खूप मोठ्या पद्धतीत जाहिराती केली, त्यांनी त्याचा जीआर काढला आणि लोकांपर्यंत पोहोचवला. आणि काय असतं, कुठली चांगली गोष्ट झाली त्याची इमिडिएटली प्रचार प्रसार होतो आणि तो व्हायरल झाला. आणि मग मी मागच्या आता ह्या 2 ते 3 महिने झाले सातत्याने वेगवेगळ्या माध्यमात, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्याच्यावरती ही किती योजना विद्यार्थ्यांना फायद्याची नाहीये. योजना चांगली आहे, 100% चांगली आहे, पण त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. म्हणजे मागच्याच आता बीबीसीने सुद्धा मागच्या एका दिवसापूर्वी त्याच्यावरती स्टोरी केली. तर माझं हेच मत आहे की ती योजना जी आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये नियम आणि अटी जे काय आहेत हे विद्यार्थ्यांना ते कधी सांगत नाही. मुलींना मोफत 100% शुल्क त्यांनी त्याच्यामध्ये कधी इन्क्लूड केलंय?
किंवा मुलांना मुलींना सांगितलंय की अभिमत विद्यापीठालाही नाहीये, खासगी विद्यापीठाला नाहीये, पारंपरिक कोर्सेसलाही नाहीये, फक्त 543 कोर्सेसला ही स्कॉलरशिप आहे. ती पण ही स्कॉलरशिप अशी आहे की तुम्हाला फी सुरुवातीला भरा, नंतर परतावा मिळेल. याची कुणी जाहिरात करत नाहीये, तुम्ही कुठल्याही स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा नाहीये. अशा अनेक योजना आहेत की तुम्ही घेतली तर ती मिळणार नाही. हॅम्बरिंग करतात मुलांना मुलींना आणि त्याच्यामुळे मुलं मुली त्याच्यापासून दुरावतात ह्या योजनेपासून. तसंच या योजनेचे झालंय की 907 कोटीची तरतूद होती आणि फक्त या योजनेचे 78 कोटी रुपये खर्च ह्या वर्षी झालेला आहे, म्हणजे मागच्या 24-25 फी वरती झालेला आहे. मग ही कुठली योजना, किती टक्के सक्सेस रेशो त्याचा बघा बरं आपण. ठीक आहे, पहिलीच योजना आहे, दुसरंच वर्ष आहे. पण जर तुम्हाला खरंच इच्छा आहे या योजनेचा लाभ 100% मुलींना मिळावी तर तुम्ही एक काम करा, ह्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळेस 1 रुपये घेऊ नका. त्यांची जी रिसिप्ट आहे त्याच्यावर 0 पद्धतीने त्याचा रिमार्क द्या आणि त्या मुलींना ती पाऊस द्या. त्याचा प्रश्न मिटेल. तुम्ही तिच्याकडून फुल फी वसूल करता आणि परतावा येईल म्हणून सांगतात. म्हणजे मागच्या 10 वर्षाचा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, स्कॉलरशिप परतावा हा कधीच मिळत नसतो. कुठलेच गव्हर्नमेंट स्कॉलरशिप परतावा देत नाहीये. मग तिथं प्रत्येक वेळी त्या मुलाला मुलीला संघर्ष करावा लागतो आणि जे संघर्ष करतात त्या 5 मुलींना मिळते, बाकीची त्याला चक्रा मारून परेशान होतात, हेड्याक होतात आणि ते सोडून देतात. बरोबर. अशा कितीतरी गोष्टी आहेत की जी मुलं मुली घेऊन जात नाहीत. म्हणजे मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो की आपण ज्यावेळेस कॉलेजला परीक्षा ही भरतो ना, अनामत रक्कम, त्याला आपण डिपॉझिट रक्कम म्हणतो, ती रक्कम 500, 1000, 2000 अशा स्वरूपाची असते त्यांच्या कोर्सनुसार. पण ज्यावेळेस कॉलेज संपल्यानंतर म्हणजे कुठली डिग्री, मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर ते देणं कॉलेजला बंधनकारक असतं. ते पैसे छोटी का असणार पण देणं गरजेचं असतं. पण कुठलंही महाविद्यालय, कुठलंही कॉलेज ते आपल्या अनामत रकमा परत देत नाही. आणि त्याच्या रकमा जर मागील 2-3 वर्षाच्या आपण एकत्र केल्या तर अक्षरशः कोट्यवधी रुपयाच्या होतात. आणि ह्या कोट्यवधी रुपयाच्या रकमा ते त्यांच्या डेव्हलपमेंट खर्चासाठी महाविद्यालय करत आहे. आणि आपण कधी आपला पुस्तक कधी घेतलेलं असेल ते जर हरवलं असेल तर आपलं कॉलेज टीसी देत नाहीत, ते आपल्याला रिझल्ट देत नाहीत, आपले खूप जुने रेकॉर्ड करतात आणि तुमचे इतके रुपये राहिले, तेवढे रुपये राहिले, अशा स्वरूपाचं ते करतात. म्हणजे ते जरी आपण त्यांच्याकडे 3-3 वर्ष कॉलेजला राहिलं तरी आपल्याला ते त्यांच्या कमर्शियल अँगल बघतात. आणि आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांची जर 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपयाची सायन्स मेडिकल सारख्या वर्षाची 10,000 रुपये डिपॉझिट मध्ये ही 1 रुपया परत देत नाहीयेत. त्याच्यावरती मी कोर्टापर्यंत गेलो होती, कोर्टापर्यंत लढाई आम्ही लढलो. त्यांचा परतावा द्या 2 वर्षात, मुलांचा तात्काळ घेऊन जावा, अशा स्वरूपाचं आहे. पण परत मी तिथे येतो की विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षा आपण ऍडमिशन फॉर्म भरतो त्यावेळेस ते रिसिप्ट वाचत नाहीत. बरोबर, की आपण कुठले कुठले पैसे घेतले, काय काय बायफर्केशन केले सगळ्यामध्ये. तर माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी थोडंसं जागृत राहिलं पाहिजे या सगळ्या योजनेबाबत, या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण काय तुम्हाला कुणी घरीच येऊन सांगणार नाही किंवा कुणी तुम्हाला येणारे बाबा तू ह्याचा लाभ घे, त्याचा लाभ घे, हे आपल्याला व्यक्तिगत करायला लागणार आहे. आणि जसं तू म्हणलं की सायन्सहून इकडे तुम्ही येतात की ह्या मुलांना काय होतं की आपले हक्क आणि कर्तव्य आणि अधिकार माहित नसल्यामुळे ना कुठल्याच गोष्टीची माहित नसते. विदिन ते पेपर सुद्धा न वाचल्यामुळे त्यांना समाजामध्ये काय चाललं याचंही आकलन नसतं. मग ह्याच्यामुळे काय होतं, इम्पॅक्ट असं होतं की अरे आपल्याला काहीच नाही, हा न्यूनगंड म्हणत होतो, मी इकडे येतोय, माझी परिस्थिती आहे. माझं असं मत आहे की हे भांडवल करायचा काळ नाहीये. म्हणजे आपण परिस्थिती बिकट आहे, मी या कॅटेगरीतून बिलॉंग करतो, हा काळ असा आहे की तुम्हाला संघर्ष करून काही गोष्टी अचीव्ह करायच्यात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वाटेल ते करायची क्षमता तुमच्यामध्ये आहे. पण ते प्रत्येक वेळा असं काय म्हणतो आपण बुश करणं गरजेचे आहे त्यांना, की सांगणं अरे बाबा नाही तू हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि आपल्या काही करिअरचे काही गोल्स आहेत, काही फोकस आहेत, ते पण आता कुठेतरी आपण काळानुसार रूप बदलले पाहिजे. बरोबर. आपण अगदी मुलाखतीच्या शेवटाला येत आहोत. एक प्रश्न थोडासा मिश्किल प्रश्न असेल तो विचारतो तुम्हाला. म्हणजे माझं की बाबा आता आपण म्हणाल की आपण फार कोर्टापर्यंत लढाई केलेली की डिपॉझिट विद्यार्थ्यांचे परत दिले जात नाही किंवा जी 100% फी, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खरोखर सांगतो की ह्या ज्या योजना असतात ना, की जसं महिलांना 100% फी माफी केली आपण, या योजना बोगस योजना ठरतात सर. हो. कशा बोगस ठरतात तर सुरुवातीला विद्यार्थ्याने सगळी फी भरायची आणि नंतर त्याचं शैक्षणिक आयुष्य झाल्यानंतर, वर्ष संपल्यानंतर ती शासन त्याला परतावा करेल. म्हणजे विद्यार्थ्याकडे जर का ऍट अ टाइम भरायला पैसे आहेत तर मग शिष्यवृत्तीची गरज काय सर विद्यार्थ्याला? जर का त्याच्या खिशात पैसे आहेत तर त्याला शिष्यवृत्ती देण्याची गरज नाही. म्हणून या बोगस ठरतात. सर माझा प्रश्न असा आहे आपल्याला की आता तुम्ही जसं सांगितलं की 900 कोटीची काहीतरी तरतूद आहे या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्याच्यातले काहीतरी 70 का 72 कोटी खर्च झाले, 80 कोटी खर्च झाले बहुतेक. तर याच्यातला जो आकडा आहे ना, तर हे पैसे कागदावरती दिसतात की आम्ही खर्च केले, बाकी ते जातात दुसरीकडेच कुठेतरी. आणि आर्थिक सोर्स यांचा असतो, जी लोक घेत असतील त्यांचं आता आपल्याला काही कल्पना नाही कोण घेत. आणि बरेच कॉलेज कमर्शियल दृष्टिकोनातून ही डिपॉझिटची रक्कम कोट्याधीश आहे. तर असं कुणाचं आपल्याला म्हणणं आलं का की
तुम्ही माहितीचे अधिकार टाकतात बरेच हो, ठिकाणी, हो, ते हो. माहिती मागवतात. मग तू कशाला जास्त बोलतोय, तुला काही लागत असेल तर घे, आम्ही तुझी करू मदत, तू आमच्या विरोधात बोलू नको, काही तुला लागत असेल तर सांग, आम्ही करू तसं. असं काही होतं का कधी? याच्या बाबतीमध्ये एक होतं की ज्यावेळेस आपण पर्सनली विषय काढतो ना कोणाचे, तर त्यावेळेस त्या गोष्टी होतात. पण सार्वजनिक विषयाच्या वेळेस आहे ना, त्यांना ती दहशत बसते. त्यामुळे सार्वजनिक विषयामध्ये ते कोणी असे कमेंट करत नाही. आणि आपण जेवढे काही विषय काढले, कुठलाही विषय मी आतापर्यंत जो काही माहितीचा अधिकार हा माझा खूप म्हणजे ह्या कामाचा माझा तो आत्माच म्हणून मी जे विषय तुम्ही म्हटले की एकटे जाऊन का मांडायचे, तर माझ्याकडे डेटा असायचा आणि डेटा मी आरटीआयतून घ्यायचो आणि ह्या आरटीआयच्या डेटातून काय व्हायचं, त्यांना काय बोलता यायचं नाही. म्हणजे आजही माझ्याकडे तुम्ही सारथी, बार्टी, मारुती, टीआरटी, अमृत यांचे ऑडिट रिपोर्ट असतात, त्यांच्या झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटिंग असतात. म्हणजे कधी कधी त्यांना माहिती असतं की हा निर्णय आपण बोर्ड ऑफ डायरेक्टरला ठेवलाय. म्हणजे एवढा मी त्याचा स्टडी करतो. म्हणजे विषय ज्यावेळेस हाताळतो त्यावेळेस माझ्याकडे प्रॉपर इव्हिडन्स असतात, कुठून काय केव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेल ठेवतो. म्हणजे माझे पूर्वीपासूनच कामाची मेथड आहे. एखादा विषय घेतला तर हा का घेतला, त्याचं रिझन काय, आताच काय घ्यावा, हे प्रत्येक काय म्हणतात महिन्याला कुठले विषय घ्यावेत हे माझ्याकडे ठरलेलं असतं. म्हणजे अकॅडमिक वर्ष सुरू झाले ना, आता हे घेणे गरजेचे आहे. पाहिजे त्यांना. तर हे विषय सातत्याने मी एकदम टाकत नाही. जर 15 दिवसांना 8 दिवसात तुम्ही बघत असाल की माझ्याकडे नाविन्यपूर्ण विषय असतात की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हितच असलं पाहिजे. व्यक्तिगत दोषातून मी कुणाकडेच माहिती विचारत नाही आणि त्याचं काही करावं असं मला कधीच वाटत नाही. सार्वजनिक विषयच काढणे म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, मी पुणे विद्यापीठामध्ये असं सहज एकदा VC सरांच्या घरी गेलो होते. एका गेस्ट म्हणले तुम्हाला मला VC सरांकडे भेटायला घेऊन जाणार, काम आहे थोडस. बसल्या बसल्या असंच आपण गप्पा मारत होतो आणि त्यांच्या टेबलवर मला एक 8-10 पेपर दिसले, वेगवेगळे प्रिंट इलेक्ट्रॉनिक. मी म्हंटल पुणे विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर ऑफिसमध्ये 8-10 पेपर असणार, घरी 10 पेपर असणार, ह्यांचा 10 पेपरचा मंथली खर्च किती येणार आणि हा वर्षाचा किती येणार आणि हे पैसे कुठल्या फंडिंग मधून जाणार. आणि ह्याच्यात केल्यानंतर त्याची आकडेवारी खूप मोठी समोर आली, म्हणजे टिश्यू पेपर पासण्याच्या पर्यंत, आणि त्याची परत बातमी झाली. थोडक्यात काय झालं की विद्यापीठामध्ये स्टेशनरी कुठून घेतात किंवा त्यांची आतमध्ये रस्त्यात जाण्यानंतर किती गतिरोधक आहेत, त्याचे किती टेंडरिंगचे पैसे केले, ह्या सगळ्या गोष्टी मला काढायची आवड निर्माण झाली. आणि त्या माहितीतून काय झालं की ते अलर्ट झाले, अरे नाही बाबा आपण काहीतरी माहिती येऊ शकते, त्याची बातमी येऊ शकते आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून जे काही मी विषय आजपर्यंत काढले, माझा ह्या सगळ्यातला महत्वाचा विषय हा सगळ्या बोलण्यातून राहिला की मी मागील 5 पेक्षा जास्त 6 वर्ष असले, 6 वर्षापासून जे विद्यार्थी महाडीबीटीचे लाभ घेतलेले होते, SC ST OBC 2010 ते 17 ह्या कालावधीतल्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा स्कॉलरशिप स्कॅम झाला. खूप मोठा म्हणण्यापेक्षा 2100 कोटी रुपयांची वसुली करा अशा स्वरूपाचा SIT ने अहवाल, त्यावेळेच्या SIT समितीने अहवाल दिला होता. आणि ती केस मी हायकोर्टात दिली. हायकोर्टात माझ्या त्याच्यावर 3 हिअरिंग झाल्या आणि मला सांगायला आनंद होईल, म्हणजे त्याची एक वेगळी स्टोरी होऊ शकते. पण आता त्या केसचं असं स्टेटस आहे की जवळजवळ 125 कोटी रुपयाची रक्कम समाज कल्याण विभागाने ह्या ज्या शैक्षणिक संस्थांनी या संस्थांनी हडप केली ती परतावा मिळालेला आहे. याची तुम्हाला डिटेल माहिती जर घेत असाल तर समाज कल्याणचे सहआयुक्त आहेत, त्यांचं नाव आहे प्रमोद जाधव सर. त्यांना ह्या केस बद्दल तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचारा, सर हे काय हे स्कॉलरशिप स्कॅम होता आणि कोण लढलं आणि त्याच्या आता सध्याचं स्टेटस काय. तर हा खूप मोठा स्टोरी आहे. 2 डिसेंबर 2023चा अग्रलेख हा आपल्या पूर्ण त्या स्टोरी आपल्या कामावरती आहे, लोकमतला आलेली. तरी सांगतात काय की 5 वर्ष त्याच्यावर मी रिसर्च केला, ह्या स्कॉलरशिप कशा आहेत, कुठं स्कॅम झाला. त्याच्यामध्ये मी ईडीला पार्टी केलंय, समाज कल्याणच्या प्रधान सचिवांना ऍड केलंय. खूप मोठा तो पिटिशन माझी मोठी आहे आणि आताही कोर्टामध्ये पेंडिंग आहे माझी, त्याच्यावर 2-3 हिअरिंग झालेले आहेत. तर रिसर्च ओरिएंटेड काम करणं हे माझं ह्या सगळ्यामध्ये महत्वाच्या जमेची बाजू आहे. आणि जाता जाता मी एकच सांगू शकतो की आता पुण्यातल्या विद्यार्थ्यांचे कल शैक्षणिक काय असावेत याच्या संदर्भात मध्ये मी 5000 विद्यार्थ्यांचा डेटा संकलित केलाय आणि त्याचं आमचं पुढच्याच महिन्यामध्ये पुस्तक पब्लिश होत आहे. मुलं कुठल्या शैक्षणिक कलला जास्त महत्व देतात, त्यांची सामाजिक परिस्थिती काय, शैक्षणिक काय, आर्थिक काय, आणि त्यांना इथे कुठले कुठले प्रश्न अधिक भेडसावत आहेत. तर ते मला पुढच्या वेळी तुम्हाला सांगायला आनंद होईल. त्याच्यामध्ये आणखी बायोप्रेगेशन अनालिसिसचं काम सुरू आहे. तर आम्ही दर 6 महिन्याने वर्षाने एक सर्वे करायचं आणि तेही विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भागावरती असा संस्थेचा मानस आहे. जसं जसं आणखी काय ही होईल तसं तसं आम्ही या सगळ्या कामावरती तुम्हाला. सर फक्त आता एक शेवटचं आपल्याला विचारतो की आमच्या चॅनलचे जे प्रेक्षक आहेत, जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपले बघणारे प्रेक्षक आहेत,
त्यांच्यासाठी आपण बाबासाहेबांचे विद्यार्थी म्हणून काय एक संदेश द्याल आपल्या ओव्हरऑल अनुभवातून, आयुष्यात आपण जेवढे काही अनुभव घेतलेले जे काही आपण वाचलेले शिक्षले, एक असा एक संदेश द्याल प्रेरणादायी की जो बाबासाहेबांच्या आयुष्यातून आपण घेतला आणि तो आता तरुण विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे? मला म्हणजे ह्या गोष्टी आपण काही खूप काही आहेत. म्हणजे मी विद्यार्थी आहे असं म्हणतो, कारण बाबासाहेबांचं पुस्तक आहे की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत मी आणखी आहे. त्यामुळे मी उपदेश किंवा हे म्हणणं नाही, पण जे वाक्य सगळ्यांनाच फील होतं बाबासाहेबांचं, त्याच मी प्रश्नाकडे म्हणजे तेच वाक्य सांगेल की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे ते त्यांचं जे मूलमंत्र दिलं सगळ्या विद्यार्थ्यांना जगण्याचं, मला असं वाटतं त्याचं मी काही छोट्या पद्धतीने आत्मसात केलंय. आणखी खूप करणं मला गरजेचं आहे, माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. मी मार्गदर्शन म्हणून नाही तर एक मित्र म्हणून ह्या सगळ्यांशी संवाद करायचा माझा येणाऱ्या काळात पण प्रयत्न राहील. कारण काय, मार्गदर्शन म्हणलं की तुम्ही त्या वेगळ्या अँगलमध्ये जाता, किंवा तुम्ही काय म्हणतात सल्ला म्हणलं की दुसऱ्या भूमिकेत जाता. त्यामुळे मी मार्गदर्शन किंवा सल्लाच्या भूमिकेत नाहीये, एक मित्र म्हणून आणखी काही गोष्टी करायच्यात आणि जे करतो ते आधी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कसे करता येईल ही माझी म्हणजे काम राहील येणाऱ्या काळात. मित्रांनो, आपण कुलदीप आंबेकर सरांसोबत बऱ्याच वेळ चर्चा केलेली, बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेतल्या, जाणून घेतल्या. योजना काय असतात, कशा पद्धतीने शासन विद्यार्थ्यांना गंडवत असतं असंही म्हणायला काही हरकत नाहीये. अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरांची जी कार्य आहे ते कार्य पोहोचवा. आणि स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेसोबत जर का आपल्याला जोडायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातून आपण पुण्यामध्ये या. स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेचा जो ऍड्रेस आहे तो आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला देत आहोत, संपर्क देत आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास किंवा संस्थेला मदत करायची असल्यास आपण त्या संपर्कावरती नक्की संपर्क करावा. धन्यवाद. जय भीम.